आजच्या सभेला उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे सहकारी, विशेषतः पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 ह्यामध्ये प्रभाग क्रमांक 8 आणि 9 ह्या प्रभागामध्ये उद्याच्या 5 वर्षाच्या करता पुणे महानगरपालिकेची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची हा निर्णय सुज्ञ माझे पुणेकर घेणार आहेत आणि त्याकरता इथं विजयी संकल्प सभा आयोजित केलेली आहे। ह्या सभेला उपस्थित असणारे अधिकृत उमेदवार 9चे श्रीमती गायत्री मेढे कोकाटे, ब मधनं बाबूराव दत्तोबा चांदेरे, क मधनं पार्वतीताई अजय निमण, ड मधनं अमोल रतन पालवडकरजी, आबा सुतार, बालम सुतार, संतोष तोंडे, सुनील चांदेरे, साहेबराव कड, शांताराम जांभूळकर, ॲडव्होकेट शिवाजीराव जांभूळकर, ह भ प संजयजी बालवडकर, अंकुशराव बालवडकर, राहुलदादा बालवडकर, प्रकाश तात्या बालवडकर, राजेंद्र पाडाळे, अजय निमण, मनोज बालवडकर, शिवम सुतार, अर्जुन शिंदे, खंडूशेठ मांडेकर, निलेश पाडाळे, जितेंद्र कोळेकर, विशाल पवार, नंदकुमार निकाजे, हिंदकेसरी अभिजित कटके, विवेक मुन्ना खैरे, आपल्या शेजारच्या 8 प्रभागातील आमचे विनोद बाळासाहेब रणपिसे, पौर्णिमाताई बाळासाहेब रानवडे, अर्चनाताई मधुकर मुसळे, प्रकाश ज्ञानोबा ढोरे, तसंच त्या प्रभागातील उपस्थित असणारे आमचे बाळासाहेब रानवडे, दिलीपराव रानवडे, शहाजीराव रानवडे, मधुकरराव मुसळे, वीरेंद्र रानवडे, अमृता रानवडे, सुमित कलापुरे, योगेश पवार, हरुण सदा, राजेंद्र जुनवणे, संदीप गायकवाड, सर्व या दोन्ही प्रभागातील जमलेले माझे मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी अनेक निवडणुका लढलोय। अनेक निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन प्रचार केला। यावेळीची निवडणूक जरा आगळी वेगळी निवडणूक आहे। आम्ही केंद्रामध्ये एनडीए सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश पातळीवर विकासाची घोडदौड चालू आहे। राज्यामध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसजी, एकनाथराव शिंदेजी आणि मी आणि आमचे सगळे सहकारी तिथं काम करतो। आणि इथं मात्र एक वेगळं चित्र पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं। सुज्ञ मतदारांना कदाचित प्रश्न पडला असेल की केंद्रात हे बरोबर आहेत, राज्यात हे बरोबर आहेत, आणि मग इथं ह्यांना काय झालंय? मित्रांनो, मी आपल्याला स्पष्ट सांगतो, मागं महाविकास आघाडीचं सरकार राज्यात होतं, काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमध्ये होतं, त्यामध्ये केंद्रामध्ये देखील काँग्रेसचं सरकार होतं, युपीएचं, तिथं डॉक्टर मनमोहन सिंगजी होते, इकडं वेगवेगळे विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण हे सगळे मान्यवर होते। परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आम्ही त्या ठिकाणी तिथले प्रश्न म्हणून एकमेकाच्या विरोधामध्ये उभं राहायचो। आज तोच प्रसंग आपल्या सगळ्यांच्या समोर आलाय। केंद्राचं आणि राज्याच्या संदर्भामध्ये दोन्ही सरकार राज्याच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत भरभरून देण्याचा प्रयत्न करतात, विकासाला निधी देतात, मेट्रो करायला निधी देतात, नॅशनल हायवे करायला निधी देतात, वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या काही योजना असतात त्याच्याकरता निधी देतात, जायकाचा निधी देतात, वर्ल्ड बँकेचा निधी देतात, वेगवेगळ्या प्रकारे केंद्राच्या राज्याच्या योजना असतात त्याच्यातनं निधी मिळतो। परंतु हे सगळं करत असताना गेले काही वर्ष ज्या कारभाराच्या हातामध्ये पुणे महानगरपालिकेची सूत्र आहे, काय अवस्था आहे? 17 तारखेला 2017ला आम्ही बाजूला गेलो, त्यामध्ये आत्ताचे सरकारमधले आत्ताचे राज्यकर्ते पुणे महानगरपालिकेमध्ये इथं आले। केंद्राचा राज्याचा दोष नाही, पण इथल्या त्रिमूर्तींचा दोष आहे। काय कारभार केला? आज बाणेरकरांनो, तुम्ही इथं सगळेजण बसलाय, तुम्ही मला सांगा, ह्या दोन्ही ठिकाणी आम्ही फार विचारपूर्वक
उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज ह्या दोन्ही प्रभागात नव्हे तर पुणे महानगरपालिकेमध्ये ट्रॅफिकची समस्या आहे का नाही? आहे. त्याला जबाबदार कोण? पुणे महानगरपालिकेचं काम नव्हतं का? मी शेजारी नदीच्या पलीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका, बाणेरकरांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 92 ते 2017 25 वर्ष मी तिथं महापौर करायचो, स्टँडिंग कमिटी चेअरमन, PCMT चेअरमन, वेगवेगळी पदं त्या ठिकाणी द्यायचो. आज ते शहर त्या काळामध्ये देशातलं उत्तम शहर म्हणून त्याचा नावलौकिक झाला. पुणे विद्येचं माहेरघर आहे, आपली सांस्कृतिक राजधानी आहे. इथं सर्व क्षेत्रातले मान्यवर राहतात. माझा बाणेरचा परिसर, बाणेरच्या जुन्या लोकांनी आठवा काय परिस्थिती होती. पेरूच्या बागा होत्या, शेतीवाडी माझी लोक करायची. इथला शेतकरी समाज कष्टाने त्या ठिकाणी स्वतःची शेती फुलवायचा. परंतु काळ बदलला. तिथं आपण स्पर्धा घेतल्या म्हाळुंगे बालेवाडीमध्ये आणि त्याच्यानंतर इथला सगळा परिसर बदलत गेला. टॉवर झाले, उंच उंच इमारती झाल्या. पाण्याचं काय? आज वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर त्याचं पाणी आपण देतो. तुम्हाला मी सांगतो बाणेरकरांनो, मी ज्यावेळेस राजकारणात आलो ना, पुणेकर 5 TMC पाणी प्यायचे. ही गोष्ट 1990-92ची आणि आत्ता पुण्याला आपल्याला 22 TMC पाणी द्यावं लागतं. 22. आज टँकर कसे वाढलेत? कोण जबाबदार आहे? सोसायट्यांचं आत्ता मला निवेदन दिलेलं आहे. सोसायटीचे माझे सहकारी इथं आलेले होते. त्यांच्या काही समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्याचं काम पुणे महानगरपालिकेचं नाही आहे. त्याला जबाबदार कोण? आज पुण्याचं पाणी वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघरचं कमी पडायला लागलं. आम्ही भामास्करचं पाणी आणलं, तेही पाणी कमी पडतंय. लोकसंख्या प्रचंड वाढली. 6 विधानसभा मतदारसंघ होते, तिथं 8 झालेत. 2029ला कदाचित 10 होतील. ते कुणी थांबू शकत नाही. कांबा धंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं महाराष्ट्रातला अनेक जण माझ्या पुण्यामध्ये राहत आहेत, बाणेरमध्ये राहत आहेत, आजूबाजूला चूसला राहत आहेत, बावधनला राहत आहेत, म्हाळुंग्याला राहत आहेत, सगळीकडे राहत आहेत. बदल घडतोय. एवढी लोकसंख्या वाढली. माझ्या महाराष्ट्रातल्या अनेक भागातले, माझं परभणी असेल, माझं बीड असेल, माझं धाराशिव असेल, माझं त्या ठिकाणी अहिल्यानगर असेल, अनेक भागातली लोक पोटापाण्याची खळगी भरण्याच्या करता ह्या परिसरामध्ये येतात. तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला त्यांना अधिकार आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललेलो आहे. आम्ही जाती जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करू इच्छित नाही. सगळा समाज आपला आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा इतिहास कोणी विसरू शकत नाही. मग असं असताना काही चांगल्या कार्यकर्त्यांना संधी देऊन त्या भागाचा कायापालट करायला नको. याच्यामध्ये मगाशी मी त्या अमोल बालवडकरचं भाषण ऐकत होतो. काय चूक आहे त्यांची? उद्याच्याला एखाद्या कार्यकर्त्यांनी एखादी मागणी केली आणि ती आपल्याला देता आली नाही तर 4 गोष्टी समजून सांगता येतात. शेवटपर्यंत तुम्ही त्यांना खिळवत ठेवता. तुम्ही त्यांना नीटपणे उत्तर देऊ शकत नाही. अरे त्यांनी जीवाचं राज केलं पक्ष वाढवण्याच्या करता आणि तुम्ही मात्र त्यांना अशा पद्धतीने खड्यासारखं बाजूला टाकता. ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. हा महाराष्ट्राचा इतिहास नाहीये. इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात. मला तुमच्याबद्दल अभिमान आहे. आज बहिणी देखील ह्या 2 भावांच्या मागे मजबूतीने उभ्या आहेत, बाबूराव आणि आमच्या अमोलच्या. आज आम्ही 2 बहिणींना उमेदवारी दिली, गायत्री आणि पार्वतीताईंना. आज ते तुमचं व्यवस्थित प्रतिनिधित्व करतील. आज तुमच्या माझ्या भागातल्या ट्रॅफिकची समस्या, बाणेर रोडला ट्रॅफिकची समस्या आहे, पुणे सातारा रोडला हायवेला ट्रॅफिकची समस्या आहे, सर्व्हिस रोड बाणेर ते बावधन रोड, म्हाळुंगे, सूस इथे निर्माण झालेली आहे. ती समस्या आपल्याला सोडवायची आहे. बालेवाडीमध्ये हायस्ट्रीट येथे बंद इंग्रजी माध्यमिक शाळा PMC चालवणार.
कुणी प्रायव्हेट संस्थेच्या घशात घालण्याचा प्रयत्न करतो का? गोरगरिबांची मुलं शिकू नये. मी देखील पिंपरी चिंचवडला कॉर्पोरेशनच्या महानगरपालिकेच्या शाळा त्या सीबीएसई स्कूल तिथं सुरू केलं. श्रीमंतांची मुलं सीबीएसईच्या स्कूलला जाऊ शकतात. अरे ज्यांच्या घरामध्ये दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी चूल पेटते किंवा ज्यांचं उत्पन्न मर्यादित आहे, मध्यमवर्गीय आहेत, त्यांची ऐपत नाही एवढ्या मोठ्या शाळेमध्ये मुलांना टाकायची. मग त्यांच्या मुलांना उद्याचा भारताचा जबाबदार नागरिक म्हणून त्याला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही? राईट टू एज्युकेशन कायदा केलेला आहे. कशा करता केला आहे? या महाराष्ट्रात आणि ह्या देशामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुलीला शिक्षण मिळालं पाहिजे. ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला शिकवलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी आपल्याला कशा पद्धतीनं समाजाचं भलं करायचं असतं, बारव बांधायचे असतात, विहिरी बांधायच्या असतात, घाट बांधायचे असतात, देवळं बांधायची असतात, तो इतिहास त्यांचा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मौलाना आझादांनी देशाला स्वातंत्र्य कसं मिळवायचं ते शिकवलंय. शाहीर अण्णाभाऊ साठेंनी शायरीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि इतर गोष्टीला चालना देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. संयुक्त महाराष्ट्राचा लढा नंतर झाला, पण त्यांच्या शाहिरीनं संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. हे अण्णाभाऊ साठे त्या ठिकाणी होते. या गोष्टीचा विचार करा. त्याच्यामध्ये सर्वांना तिथं राजमाता जिजाऊ, शिवबाला जन्म दिला त्या राजमाता जिजाऊ, रमाई माता, किती नावं घेऊ, अशी माणसं, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, जे आयुष्यामध्ये एक देखील लढाई हरली नाही असा राजा परत पृथ्वीतलावर होणं शक्य नाही, ते छत्रपती संभाजी महाराज. नंतर घात आपल्या घरातल्या माणसांनी केला हे आपण इतिहासामध्ये किंवा छावा चित्रपटामध्ये बघितलेलं. मित्रांनो, जरूर 21व्या शतकामध्ये आपण गेलोय. IT चं युग आहे, बायोटेक्नॉलॉजीचं युग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे, AI चं युग आलंय, कृत्रिम बुद्धिमत्ता, ते मुलांना शिकवलं पाहिजे. मध्ये आम्ही 270 कोटी रुपयाचा एक प्रकल्प टाटाशी चर्चा करून 220 कोटी रुपये टाटाने घातलेत, 50 कोटी रुपये आपण घातलेत. CIIITचं काम बाणेरच्या परिसरामध्ये चाललेलं. कशा करता? ज्या मुलांच्या हाताला काम नाहीये त्यांनी चांगल्या प्रकारचं तिथं शिक्षण घ्यावं, कोर्स करावा आणि त्यांना उद्याला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. CIIIT 350 कोटी रुपयाचा आम्ही मुलांचा विचार करतोय. इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात, त्यांना पाठीमागच्या काळामध्ये कुणी विचार केला नाही. आम्ही विचार केला. दर महिन्याला फुल ना फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही उपकार करत नाही. ती माझी लाडकी बहीण आहे, तिला आम्ही भाऊबीज देतोय, तिला रक्षाबंधनाच्या निमित्तानं काही ना काही देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. आमच्यावर आरोप झाले हे बंद करतील. अरे आम्ही बंद करणारी माणसं नाही आहेत, आम्ही लोकांना दिशा देणारी माणसं आहेत. आणि म्हणून बाणेरकरांनो, तुम्ही विचार करा. मी उद्याच्याला ह्या सर्वांचं नेतृत्व करणार आहे. मी कामाचा माणूस आहे, मी बिनकामाचा माणूस आहे, मी शब्दाचा पक्का आहे. मी थोडासा कडक असेल पण विकास कामाकरता कडक आहे. तुम्ही बघा पिंपरी चिंचवड मधले रस्ते, फ्लायओव्हर, बाकीची कामं कुणालाही जाऊन विचारा कुणाच्या काळामध्ये झाली का. मधल्या 9 वर्षामध्ये इथं जी कामं रेंगाळली, किती दिवस मेट्रोची कामं चालली. ट्रॅफिकच्या समस्या सोडवायला नको? नदी सुधार कार्यक्रम का गतीनं होत नाही? का आपल्याला अधिकचं पाणी मिळत नाही? मी प्रयत्न करतोय मुळशीचं पाणी आणायचा. तुम्ही म्हणाल दादा तुम्ही पालकमंत्री आहे. मी पालकमंत्री म्हणून जी माझी जबाबदारी ती पार पाडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. पण मला पुणे महानगरपालिकेच्या ह्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी साथ दिली तर महानगरपालिकेला संविधानाने, घटनेने, कायद्याने वेगळा अधिकार दिलेला आहे. त्याच्या संदर्भात कुठं आरक्षण टाकायची, कुठं स्मशानभूमी, कुठं दफनभूमी, कुठं त्या ठिकाणी वेगवेगळी उद्यानं, कुठं क्रीडांगणं, कुठं त्या ठिकाणी वेगवेगळे समाज मंदिरं, कुठं त्या बाबतीमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता आधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर, ह्या गोष्टी बघायला नको? हे कुणाचं काम आहे? केंद्राने भरभरून दिलं, राज्यांनी भरभरून दिलंय.
ते कुठं कमी पडले नाही, पण इथली लोक कमी पडली. इथं ज्यांच्यावर जबाबदारी होती ते कारभारी लोक कमी पडली. म्हणून उद्याच्या 15 तारखेला कारभारी बदलायचा. तुम्ही मला कारभारी पद द्या, नाही पुण्याचा चेहरा मोहरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगणार नाही. मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो, माझी प्रशासनावर पकड आहे. मला सकाळी 6ला मी कामाला लागतो. 4 दिवस नाही, रोज मला सवय लागलेली आहे. सकाळी 6 पासून रात्री उशिरापर्यंत मी काम करतो. मला वाटतं पुणे तुमचं माझं आहे. बाहेरचे लोक येतील, भाषण करून जातील. अरे जे बरं वाईट व्हायचंय ते तुमचं माझं पुण्यामध्ये होणार आहे. बाहेरचे लोक येणार नाही. आपली माणसं ओळखा, आपली माणसं पहा. आणि ह्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये बाबूरावांनी, अमोलजींनी ह्या भागामध्ये चांगल्या प्रकारची कामं करून दाखवली. आता अमोलनी मला फिल्म दाखवली, त्याच्यामध्ये हॉस्पिटल. अरे गोरगरिबांची मुलांना, मुलींना, त्यांच्या आया माय माऊलींना, त्यांच्या बाप दाद्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची त्यांची ऐपत नाही, परंतु त्यांना त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचा अधिकार नाही. या हॉस्पिटलला कुलप लावून ठेवताय. ही तुमचं कामाची पद्धत. तिथं उलट गोरगरिबांना जर सुविधा दिली, पुण्यामध्ये डॉक्टर मिळतात, पुण्यामध्ये नर्सेस मिळतात, पॅरामेडिकल स्टाफ मिळतो. आज पुणेकरांनो, बाणेरकरांनो, ह्या सगळ्या प्रभागातल्या माझ्या सहकाऱ्यांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या पुण्या शहराची स्वच्छता करण्याच्या करता 12,350 लोक काम करतात. किती? 12,350. सकाळी उठल्यानंतर 6 वाजता कोण झाडलोट करताना दिसतंय? कुठे गेले 12,350 लोक? कॉन्ट्रॅक्टर आणि आपल्या महानगरपालिकेमध्ये काम करणारी लिस्ट एवढी आहे. कुठं जातो पैसा? कोण लक्ष देणार? महानगरपालिकेचं काम नाहीये. 15 गाड्या ऑटोमॅटिक रस्ता साफ करणारे आपल्याकडे काय करतात गाड्या? जवळपास 111 छोटे मशीन ते सिरम इन्स्टिट्यूट आहे त्यांच्या आदर पुनावालांनी दिले. ते असं सक करतंय, कचरा सक करतंय. कुठे गेली 111? कचरा कसा दिसतोय? वेगवेगळ्या भागामध्ये कुठं कचरा दिसतोय? का कचरा उचलला जात नाही? इंदोर शहर मात्र देशामध्ये पहिलं येतं आणि आमचं पुणे शहर पहिलं येत नाही. पुणेकरांनो, बाणेरकरांनो, किती लोकांना माहिती आहे जगामध्ये प्रदूषणाच्या बाबतीमध्ये पुण्याचा 4था क्रमांक आहे. ही परिस्थिती आहे, ही अवस्था आहे आपली. त्याच्याकरता ग्रीनरी केली पाहिजे, झाडं लावली पाहिजे. त्याकरता प्रयत्न महानगरपालिकेने करायला नको? महानगरपालिकेला इथं बसणारा सगळा समाज टॅक्स भरतो. तो टॅक्स काय मुठभट लोकांची घरदारं बांधण्याच्या करता? टेंडर कशी होतात? ठराविक लोकांना टेंडर कशी मिळतात? ठराविकच कॉन्ट्रॅक्टर कसे तिथं बसतात? ह्याला कोण जाब विचारणार आहे? मित्रांनो, 25 वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी बारकाईने केल्यात. आज तुम्ही जाऊन बघा, सकाळी 6 वाजता माझी बारामती साफसफाई तिथं होते. 8 वाजता सगळं शहर चकाचक दिसतं. तसं का पुण्यामध्ये होऊ शकत नाही? राजकीय इच्छाशक्ती कमी पडतीये. इथलं पुण्याचं नेतृत्व कमी पडत आहे. केंद्रातलं नेतृत्व चांगलं आहे, राज्याचं नेतृत्व चांगलं आहे, इथलं नेतृत्व कमी पडत आहे. आम्ही बोललं तर काहींना राग येतो. खरं सांगायला नको? लोकशाही आहे. तू चंद्रावर नाही गेला मग चांगलं आहे. मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, मी शब्दाचा पक्का आहे. तुम्ही या परिसरातनं माझी बहीण गायत्री मेडे कोकाटे, नंतर पार्वती निबण, नंतर बाबूराव चांदेरे आणि अमोल बालवडकर, ह्या चौघांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून चौघांना प्रचंड मताने विजयी करा. माझी तुम्हाला विनंती आहे, जेवढी बालवडकरला मतं मिळतील अमोलला, तेवढीच बाबूरावला मिळाली पाहिजे. जेवढी बाबूरावला मिळतील तेवढीच पार्वतीला मिळाली पाहिजे. आणि जेवढी पार्वतीला मिळतील तेवढीच माझी गायत्री बहीण तिला मिळाली पाहिजे. पॅनल टू पॅनल. अजिबात
हा माझा जवळचा तो लांबचा. मित्रांनो, तुम्ही मला जबाबदार धरा. मी इथलं प्रदूषण कमी करण्याच्या करता, ट्रॅफिकची समस्या सोडवण्याच्या करता, इथल्या मेट्रोला गती देण्याच्या करता, इथं चाललेली फ्लायओव्हरची कामं, सबवेची कामं, अनेक कामं आपल्याला करावी लागणार आहेत. ही कामं आपल्याला पूर्ण करायची. आता आम्ही मुंबईवरून अटल सेतू झाला की अटल सेतूवरून एक रस्ता काढतोय, तो डायरेक्ट आपण त्या ठिकाणी भोरच्या परिसरामध्ये आणतोय, जेणेकरून बाहेरच्या बाहेर ट्रॅफिक जावं. आम्ही आता रिंग रोड करतोय, तो रिंग रोड PMRDच्या माध्यमातून ते काम आपण मंजूर केलेलं आहे. तो रिंग रोड झाल्यानंतर ट्रॅफिकची समस्या, ज्यांना पुण्यामध्ये येण्याची गरज नाही, मुंबईवरून निघाल्यावर बाहेरच्या बाहेर ते सातारला जातील, बाहेरच्या बाहेर ते कोल्हापूरला जातील, बाहेरच्या बाहेर ते सांगलीला जातील किंवा बेंगलोरला जातील किंवा बेळगावला जातील. इकडून दोन आल्यावर नंतर बाहेरच्या बाहेर नाशिक रोडला जातील किंवा अहिल्यानगर रोडला जातील, नगर रोडला किंवा सोलापूर रोडला. अशा पद्धतीनं आपण करतोय. हे केलं पाहिजे. जे आमच्या हातात आहे ते आम्ही करतोय. महानगरपालिका आमच्या हातात नाही, त्यामुळं तिथं आम्हाला करता येत नाही. म्हणून ह्या 4 बहादरांना आणि तसंच आमच्या विनोद रणपिसे, पौर्णिमा रानवडे, आमची अर्चना मुसळे आणि प्रकाश ढोरे, ह्याही 4 माझ्या सहकारी मित्रांना, तेही इथं आलेले आहेत, त्यांच्याही घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आपण निवडून द्या. मित्रांनो, शेवटी कारभारी मजबूत असावा लागतो. उद्याच्याला हे तिथं निवडून गेल्यानंतर केंद्राचा पैसा आणणं, राज्याचा पैसा आणणं, आज जायकाचा पैसा आणणं, वर्ल्ड बँकेचा पैसा आणणं, एकट्या तुमच्या माझ्या पुण्याच्या करातनं पुण्याचा कायापालट होऊ शकत नाही. गेल्या 5 वर्षामध्ये मी त्याच्यामध्ये माहिती घेतली. मित्रांनो, माझ्याकडे ती माहिती आहे. त्यामध्ये तुम्ही तर आश्चर्यचकित व्हाल की या सगळ्या संदर्भामध्ये काम करत असताना जवळपास पुण्यामध्ये 4-5 वर्षामध्ये साधारण जो काही निधी दिला गेला, तो निधी हा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी दिला गेला, परंतु त्या निधीचा तशा पद्धतीनं उपयोग झाला नाही. जवळपास मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, यामध्ये आपण साधारण पुणेकरांना जो काही निधी दिला गेला तो साधारण 1130 कोटी रुपये. पुण्यातले रस्ते करायचे आणि निधीची कमतरता आहे का? साधारण 1384 किलोमीटर पैकी फक्त 425 किलोमीटर रस्ते पूर्ण झालेत. पुणेकरांनो, बाणेरकरांनो, नीट ऐका. 1130 कोटी 5 वर्षामध्ये तरतूद केली गेली. महानगरपालिकेने फक्त 658 कोटी खर्च केले. निम्मे पैसेच खर्च केले नाही का? पैसे खर्च केले असते तर खड्डे बुजलेले असते, पुणेकरांची त्या ठिकाणी माना मोडायच्या राहिल्या नसत्या. पुणे खाच खळग्यामध्ये गेलं, ह्याला जबाबदार कोण? का तुम्ही पैसे खर्च केले नाही? पैसे असताना तुम्ही पैसे खर्च करू शकत नाही. नियोजन शून्य कारभार, त्यामुळे हे घडलं. त्याच्यामध्ये टॉम ट्रॅफिक सर्वे झाला. जगातील 501 शहरांचा अभ्यास केला. ट्रॅफिकची अत्यंत खराब अवस्था असणाऱ्या शहरांच्या मध्ये पुण्याचा 4था क्रमांक लागतो. ही अवस्था कुणी आणली? महानगरपालिका जबाबदार नाही. त्याच्यामध्ये मी जसं तिथं सबवे केले, डबल फ्लायओव्हर केले का? तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका 25 वर्ष माझ्या ताब्यामध्ये होती. गेल्या 8 वर्षामध्ये 73,000 कोटी, 9 वर्षामध्ये 73,000 कोटी रुपये पालिकेने खर्च केले. परंतु कोणती कामं दिसतात? अरे पाऊण लाख कोटी रुपये खर्च झाले 9 वर्षात. तरी देखील पुणेकरांना इथून कुठे जायचं म्हटलं तर प्रवासाला किती वेळ लागतो, किती ट्रॅफिक जाम होतं. शाळेतली मुलं, कॉलेजमधली मुलं, कामाला जाणारी, माझे नोकरदार सगळे वैतागून जातात. मित्रांनो, एवढंच नाही, पाणी पुरवठ्याच्या बद्दल आज पुणेकरांना रोज पाणी मिळत नाही. कितीतरी ठिकाणी टँकर चाललेले. हे का आत्ताच मला निवेदन दिलं, सुस रोड बाणेर विकास मंच नागरी वस्तीतील दुर्गंधी आणि प्रदूषणास कारणीभूत राहणारा गार्बेज प्लांट हटवण्याबाबत आणि प्रलंबित मागण्यांची त्वरित निर्णय साखळ्यात घातलेला आहे. मित्रांनो, मी तुम्हाला खात्री देतो, बाणेरकरांनो, तुम्ही माझे घड्याळाचं चित्र, काही ठिकाणी तुतारीचे चित्र घेऊन उमेदवार उभे आहेत. आम्ही अनेक जण त्या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत, त्यांना तुम्ही निवडून द्या. मी ह्या कचऱ्याच्या संदर्भातला निर्णय घेऊन दाखवतो. तो कचरा तिथनं दुसरीकडं जिथं लोकांना त्रास होणार नाही
अशा ठिकाणी ह्या गार्बेज प्लांट हलवण्याचं काम, हे हटवण्याचं काम देखील मी त्या ठिकाणी करीन. पाणी पुरवठा समान पाणी पुरवठा योजना, त्याच्यामध्ये 2,818 कोटी रुपयाला मंजुरी दिली. 10 वर्षात 82 टाक्यापैकी फक्त 60 टाक्या झाल्यात. त्याच्यामध्ये अनेक मीटर बसवली गेली नाही. ह्याला जबाबदार कोण? का नाही झालं काम? मित्रांनो, आढावा घ्यावा लागतो. तुम्हाला आठवत आहे का, करोना आला तेव्हा दर आठवड्याला मी पुण्यामध्ये काउन्सिल हॉलला बसायचो आणि सकाळपासून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलवायचो. तिथं जम्बो हॉस्पिटलला कुठं काही अडचण आहे का, बेड कमी पडतायत का, त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर नाही आहेत का, त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स नाही आहेत का, डॉक्टर कमी पडतायत का, वॅक्सिन कमी पडतंय का, रेमडेसिवीर इंजेक्शन कमी पडतंय का, काय कमी पडतंय ते सांगा, आम्ही द्यायला तयार आहोत. त्याच्यामध्ये ऑक्सिजन काही काही ठिकाणी तर मला फोन यायचे रात्री 2-2 वाजता, दादा आम्हाला ऑक्सिजन पाठवून द्या, ऑक्सिजन नाही आला तर माणसांना काय द्यायचं आम्हाला कळणार नाही. त्यावेळेस जनतेला कळलं की ऑक्सिजन देखील अशा पद्धतीनं माणसं आजारी पडल्यावर माणसांना द्यावा लागतो. त्यावेळेस सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. जबाबदारी पडल्यानंतर आम्ही कुठं कमी पडत नाही, हे मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे. भावनिक होऊन नका, माझी तुम्हाला विनंती आहे. जो अपमान अमोलचा केलाय त्या अपमानाचा बदला उद्याच्या 15 तारखेला आपल्याला घ्यायचा आहे. शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे. अरे आम्ही हाडामासासारखी माणसं आहेत. जोपर्यंत समाज आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आम्हाला विचारणार आहे. समाज नसल्यावर आम्हाला कुत्रं तरी विचारेल का? विचारेल का? नाही. तरी काही काहींच्या डोक्यामध्ये सत्ता जाती. ती सत्ता महानगरपालिकेच्या निमित्तानं पुण्यातल्या काही मुठभर लोकांच्या डोक्यामध्ये गेलेली आहे. ती आपल्याला बाहेर काढायची आहे. त्याकरता आपल्याला बदल करायचा आहे. त्याकरता केंद्राची मदत, राज्याची मदत आपल्याला घ्यायची. त्याही वेळेस इथं राष्ट्रवादीची सत्ता होती. मी अनेकांना महापौर केलं. पिंपरी चिंचवडला होती. केंद्रात काँग्रेसचे पंतप्रधान होते, राज्यामध्ये काँग्रेसचे पंतप्रधान होते. परंतु विकास कामाला तर सगळे मदत करतात. उद्याच्याला ते कदाचित कुणी सांगतील समोरचे लोक की बाबा तिथं केंद्रात राज्यात आम्ही आहेत म्हणून इथं पाहिजे. अरे केंद्रात राज्यात आहेत, चांगली लोक आहेत, परंतु इथली लोक चांगली नाही. त्याला करायचं काय? तर त्याला बदल करायचा आहे. त्याला आपल्याला यांना घड्याळ्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून उद्याच्याला विजयी करायचं आहे. ह्या पद्धतीनं दबावाला घाबरू नका. मला काल का परवा बाबूरावचा रात्री 2:30ला फोन. अरे म्हणलं काय झालं? आणि म्हणले आम्हाला पोलीस स्टेशनला नेलं. अरे म्हणलं काय बिघडलं काय? मित्रांनो, असं नाही, लोकशाही आहे. मी माझी भूमिका मांडेल, अमोल मांडेल, बाबूराव मांडेल, ते पण मांडतील. तुम्ही दोघांचा ऐका ना, तो तुमचा अधिकार आहे. जनता जनार्दन सर्वस्व आहे. तुमच्या प्रत्येकाच्या मताला किंमत आहे आणि ते पवित्र मत उद्याच्या 15 तारखेला माझ्या 8 उमेदवारांना पाहिजे. ती विनंती करण्याच्या करता मी तुमच्या समोर आलेलो आहे. मला या राज्याने भरभरून दिलंय, पण मला वाटतं की बाबा आपलं शहर हे देशामध्ये अतिशय वरच्या क्रमांकाचं पुणे शहर झालं पाहिजे. पुणे शहरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, परंतु पुणेकरांना खड्ड्याला सामोरं जावं लागतं. पुणेकरांना रहदारीला सामोरं जावं लागतं. पुणेकरांना कचऱ्याच्या घाणीला सामोरं जावं लागतं. पुणेकरांना व्यवस्थितपणे मुबलक पाणी. अरे धरणं उशाशी आहेत ना, तरी पुणेकर त्या ठिकाणी ताणलेले. धरणं मात्र उशाला आहेच ना. म्हणून मी म्हणतोय की मुळशीचं पाणी आपल्याला आणायचंय. काय माझी चूक आहे? आम्ही टाटाला सांगतोय, कंपनीला, की बाबा पूर्वी आपल्याला पाणी एवढं लागत नव्हतं, लोकसंख्या कमी होती, आता लोकसंख्या वाढली. अहो देशाला स्वातंत्र्य मिळालं 35 कोटी होतो, आता 140 कोटी झालो, चौपट. त्याच्यात आपला हात जगात कुणी धरणार नाही. घास नाही घास. मग त्यांना पाणी द्यायला नको, रस्ते द्यायला नको, त्याच्यामध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता नवीन टेक्नॉलॉजी आणायला नको. ह्या गोष्टी आपल्याला या निमित्तानं करायच्या. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, अनेक गोष्टीच्या संदर्भात इथं जे काही मगाशी अमोलनी सांगितलं, बाबूरावनी सांगितलं, किंवा 40,000 स्क्वेअर फुटाचं पालिकेचं हॉस्पिटल पॅन कार्ड क्लब जवळ अर्धवट अवस्थेत उभे आहे,
त्यांना फिनिशिंग करून आपल्याला सर्वांच्यासाठी आधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा 1 वर्षाच्या आत आपल्याला करून द्यायच्यात। परंतु हे करण्याच्या करता महानगरपालिकेमध्ये आपल्या विचाराचे नगरसेवक नगरसेविका पाहिजे आणि तेच सांगण्याच्या करता मी इथं आलेलो आहे। मित्रांनो, ह्या परिसरामध्ये अनेक लोक म्हणजे माझा औंध बोपोडीचा प्रभाग क्रमांक 8 आहे, तिथं देखील तिथं माझ्या शिवाजी हायस्कूल समोर ग्रेड सेपरेटर पाहिजे। औंध बाणेर हद्दीतील रस्त्याचं काम आपल्याला करून घ्यायचं आहे। महाजी शिंदे रस्ता आपल्याला रुद्ध केला पाहिजे। खडकी पोलीस स्टेशनला रेल्वेच्या अंडरपासच्या ठिकाणी उड्डाण पूल अत्यंत महत्त्वाचा किंवा अंडरपास त्या ठिकाणी केला पाहिजे। अशा तिथंही समस्या आहेत। खरं तर त्या समस्या सोडवण्याच्या करता बाणेरकरांनो, माझ्या औंधकरांनो, बोपोडीकरांनो, मी आपल्याला आव्हान करतो पुणेकरांनो, मी दर आठवड्यातनं 1 दिवस ह्या कामाच्या करता पुण्यामध्ये देईन आणि ही कामं मार्गी लावीन। कामाचा पाठपुरावा केल्याशिवाय कामं मार्गी लागत नाही। अजित पवारनी इथं किती घसाकोरडा केला आणि कामाचा पाठपुरावा केला नाही तर काही होणार नाही। परंतु अजित पवार कामाचा माणूस आहे, तो काम करणारा आहे, तो दिलेला शब्द पाळणारा आहे। मी माझी फुशारकी सांगत नाही, मी माझं काम सांगतोय आणि त्याच्यामुळं आपल्याला उद्याच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या। मी यांना कुणालाच वाऱ्यावर सोडणार नाही। रात्री 12ला असू नाही तर 2ला असू, कुठलाही बाका प्रसंग त्या ठिकाणी निर्माण झाला तर हा अजित पवार यांच्या पाठीशी उभा राहील। अमोल असूल किंवा बाबूराव असेल किंवा कुणी माझे सहकारी असतील, मी अशा पद्धतीचा माणूस नाही आहे। मी जीवाला जीव देणारा कार्यकर्ता आहे। हे आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं लक्षामध्ये घ्या आणि अशा पद्धतीनं आपल्याला अनेक प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे आहेत। आता इथं काही ठिकाणी मला आता चिठ्ठी आली, इथं तुतारी स्वबळावर आहे। खरं तर त्यांनी फॉर्म काढायला पाहिजे होता, आमचं ठरलेलं होतं। इथं या 2 प्रभागात घड्याळ 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 तेवढंच लक्षात ठेवा, नाहीतर म्हणाल दादाच म्हणलं की तिथं आमचं जागेचं वाटप झालेलं आहे। काही ठिकाणी चुकून काही अर्ज राहिलेले आहेत, इथं मात्र आपल्याला दोन्ही प्रभागामध्ये घड्याळ। दुसरा एक महत्त्वाचा पुणेकरांनो, बाणेरकरांनो प्रश्न मी तुम्हाला सांगतो की पुण्यामधनं आता 980 MLD सांडपाणी निघतं, आपलं ड्रेनेजचं घाण पाणी। फक्त 477 MLD सांडपाणी शुद्ध करलं जातं आणि त्याच्यामध्ये बाकीचं सगळं पाणी तसंच नदीला जात आहे। आपली पवना नदी असेल तिकडं पिंपरी चिंचवडची, आपली इकडं मुळा असेल, मुठा असेल, इंद्रायणी असेल, ही अवस्था आहे आपली, ही आपली अवस्था आहे। हे करायला नको। जर पुणेकरांना चांगलं धरणातलं पाणी प्यायला मिळतं तर खाली माणसं राहत नाही, काही जनावरं राहतात, जनावरांनाही चांगलं पाणी लागतं, पार ते पाणी उजनीला जातं। सगळं खराब। STPचे प्लांट चालू करायला नको। मागच्या काळामध्ये आम्ही काय मत सुरू केली, पण ती कामं आमची सत्ता गेल्यामुळं आम्हाला पुढे नेटाने नेता आली नाही। मग जे 8 वर्ष तिथं होते, 9 वर्ष तिथं होते, त्यांचं काम नव्हतं, ते नाही झालं। त्याच्यामुळं आपली नदी तिथं आता मासाही जिवंत राहीना, इतकं पाणी अशुद्ध झालेलं आहे। हवा प्रदूषण, AQI एअर क्वालिटी इंडेक्स, त्याच्यामध्ये जगामध्ये ज्या शहरामध्ये 0 ते 50 पर्यंत AQI असतो ते शहर स्वच्छ असतं, प्रदूषण मुक्त असतं। पुणे शहरामध्ये जे AQI आहे ते 200 ते 300 आहे, मुंबईचा 195 आहे, बेंगलोरचा 106 आहे। एवढं मोठं प्रदूषण आपल्याकडे सुरू झालेलं आहे। ते प्रदूषण कमी करण्याच्या करता महानगरपालिकेचं काम नव्हतं का? महानगरपालिकेची जबाबदारी नव्हती का? हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे। मागच्या काळामध्ये काहींना जमलं नाही, वाकड बालेवाडी रस्ता 10% भूसंपादन राहिलंय, लवकर भूसंपादन करायला ते चालू करायला नको। हे कुणाचं काम आहे? लोकप्रतिनिधींचं काम आहे, महानगरपालिकेवाल्यांचं काम आहे। मी कुणाला दोष देत नाही, मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगतोय। हे आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घ्या। अशा प्रकारची माझी तुम्हाला आग्रहाची विनंती। माझ्या लाडक्या बहिणी बसल्या, आम्ही मधल्या काळामध्ये राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी, आम्ही सगळ्यांनी कॅबिनेटनी उमेद मॉल मंजूर केले, त्याच्यातले एक उमेदवार आपल्या पुण्यामध्ये आपण मंजूर केलाय का? तर बचत गटातनं माझ्या लाडक्या बहिणींनी, माझ्या माय माऊलींनी
त्या ठिकाणी काही वस्तू बनवल्या, खाद्यपदार्थ बनवले, त्याला बाजारपेठ मिळण्याच्या करता त्यांना उमेदवार पाहिजे. भीमथडी जत्रा आम्ही भरवतो. कशा करता भरवतो? ज्या महिला वेगवेगळ्या पद्धतीनं खाद्यपदार्थ आणि वस्तू करतात त्याला बाजारपेठ मिळावी. 8 दिवस कधी लाखोची गर्दी असते का नाही? समाजाच्या करता काय काय आज अमोलनी, बाबूरावनी 5 वर्ष, गेले 8-9 वर्ष सातत्याने कार्यक्रम घेतले. वेगवेगळ्या प्रकारे दिवाळीमध्ये कार्यक्रम, सतत कार्यक्रम चालतात. कशा करता? एक समाजाची बांधिलकी आपण काहीतरी लागतो. ही बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून हे आमच्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांनी आपल्या इथं काम केलंय. आम्ही त्याच्याकरता उद्याच्या 15 तारखेला मतांचा जोगा मागायला आलेलो आहे. ते तुमच्या हातामध्ये आहे. बाहेरची लोक पण खूप इथं मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांना पण मला सांगायचं आहे की ह्या संदर्भामध्ये आम्ही युवकांच्या करता काम करतोय, महिलांच्या करता काम करतोय, परंतु पुणे महानगरपालिका आमच्या विचारांच्या लोकांच्या हातामध्ये नसल्यामुळं हे काही प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी सोडवता येत नाही. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचा आणि अनेक प्रकारचे हे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या करता माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे. सोसायटीचे प्रश्न अनेक आहेत. ब्लू लाईनचा प्रश्न आहे, म्हणजे रेड लाईनचा प्रश्न आहे. आपल्या इथंच नदी जाते, बऱ्याचशा ठिकाणी ओढे नाले बुजवले गेलेले आहेत, अडवले गेलेले आहेत, कमी रुंदीचे केले गेलेले आहेत. उद्याच्याला निसर्गाने ज्यावेळेस ही वसुंधरा तयार केली त्यावेळेस पाऊस पडला तर जर पाणी जायला जागा नाही राहिली तर पुन्हा पाण्यामध्ये जातं. ते पुन्हा पाण्यातनं आपल्याला बाहेर काढायचं आहे. त्या ओढे नाले, ते जे काही प्रवाह आहेत ते आपल्याला मोकळे करायचे आहेत. त्याकरता मजबूत त्या ठिकाणी कारभारी तिथं पाहिजे. मजबूत महानगरपालिकेमध्ये काम करणारी लाडक्या बहिणींची आणि भावांची आणि मुलांची टीम आपल्याला पाहिजे. ती टीम आम्ही घेऊन आलेलो आहे. ही कामाची सगळे उमेदवार आहेत, ही कामाची माणसं आहेत. आणि म्हणून उद्याच्या 15 तारखेला बऱ्याच काही गोष्टी इथं घडतील. वेगवेगळ्या पद्धतीनं कदाचित प्रलोभनं दाखवली जातील, परंतु कुठल्याही प्रलोभनाला आपण कृपा करून त्या ठिकाणी बळी पडू नका, अशा प्रकारची माझी विनंती आहे. ह्या बाणेरच्या विकासाच्या साठी, औंध बोपोडीच्या विकासाच्यासाठी, माझी आपल्याला सगळ्यांना वाहतुकीची कोंडीतून मुक्ती करण्याच्यासाठी, कचरा प्रक्रिया प्रकल्पाचं स्थलांतर करण्याच्यासाठी, पाणी पुरवठा आणि जलसुरक्षा हे चांगल्या पद्धतीने दररोज तुम्हाला मिळण्याच्यासाठी, पायाभूत सुविधा देण्याच्यासाठी, पर्यावरणाचं संरक्षण करण्याच्यासाठी, महिलांना आणि युवकांना सक्षमीकरण करण्याच्यासाठी, आरोग्य आणि शिक्षण जे समाजाच्या करता अतिशय महत्त्वाचं असतं त्याकरता आपल्याला जनतेच्या प्रश्न सोडवण्याच्यासाठी सर्वांची मदत, कुणाच्याही बद्दल आकस मनामध्ये न ठेवता, निवडणूक आचारसंहितेचा कुठेही भंग होऊ न देता आपल्याला सगळ्यांना बाबांनो काम करायचं आहे. लाडक्या बहिणींना आपल्याला बरोबर घ्यायचं आहे. त्यांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठेही आपल्याला तडा जाऊन द्यायचा नाही. कायदा सुव्यवस्था आपल्याला चांगली ठेवायची, कोयता गॅग आपल्याला नष्ट करायची. त्याच्यातून आपल्याला जे काही कधी कधी 2 चाकी वाहनं फोडली जातात, गाड्या फोडल्या जातात, हे जे काही टोळकी करतात त्यांचा बंदोबस्त आपल्याला करायचा आहे. त्याच्याकरता पोलीस दल आपल्याला वाढवायचं आहे. पोलिसांच्या करता जेवढा इन्फ्रास्ट्रक्चर लागेल तेवढं देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहे. सर्व घटकांना सोबत घेऊन सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषांच्या नागरिकांना आपल्याला पुढे न्यायचं आहे. इथं सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. माझ्या माय माऊलींना, माझ्या मतदार बंधू भगिनींना आणि युवा मित्रांना, युवतींना ही निवडणूक केवळ नगरसेवक, नगरसेविका निवडून देण्याची नाही, तर बाणेर, माझं त्या ठिकाणी औंध, माझं बोपोडी, ह्या सगळ्या भागातल्या वेगवेगळ्या 5 वर्षाच्या करता, पुढील 5 वर्षाच्या करता महानगरपालिका सुरक्षित लोकांच्या हाती देण्याची निवडणूक आहे. विरोधकांच्या भूलतापांना कृपा करून बळी पडू नका. ज्यांनी काम केलंय त्यांनाच तुम्ही साथ द्या. ते काम अमोलनी केलेलं आहे, ते काम बाबूरावनी केलेलं आहे, ते काम माझ्या बाकीच्या सगळ्या जीवाभावाच्या सहकार्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना साथ द्या. त्यांच्याबरोबर माझ्या लाडक्या बहिणींना साथ द्या. त्याचबरोबर पलीकडच्या बाजूला माझ्या
सहकारी त्या ठिकाणी प्रकाश डोरे असतील, माझे विनोद रणपिसे असतील किंवा आमच्या रानवडेताई असतील, मुसळेताई असतील, त्यांना त्या ठिकाणी साथ देण्याचं काम आपण सगळ्यांनी करा. मी आपल्याला खात्री देतो की आपण ह्या पद्धतीनं काम जर केलं तर ह्या प्रभाग क्रमांक 8 आणि 9 ह्या दोन्ही प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याच्या करता नव्हे तर संपूर्ण पुणे शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या करता आम्ही कुठं कमी पडणार नाही. हा बदलून दाखवू, त्याकरता आम्ही स्वस्थ बसणार नाही. कायम कष्टकरी शेतकरी, आदिवासी, मागासवर्गीय, महिला, वंचित, दुर्बल घटकांच्या, सर्वसामान्यांच्या सोबत आम्ही राहायचं ठरवलेलं आहे. सर्वांना, मध्यमवर्गीय असतील, उच्चभ्रू असतील, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं आपण आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला भरभक्कम पाठिंबा द्या, हीच मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.